तर रामराम शेतकरी मित्रांनो, मी सध्या आलेला आहे खांबेगाव येथील प्रगतशील शेतकरी अच्युतराव कदम साहेब यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये की ज्यांनी सुरुवातीपासून तिरंगा जैविक कृषी केंद्राच्या माध्यमामधून ऊसाचं नियोजन केलं होतं आणि आज त्यांचं ऊसाला टोळी आलेली आहे आणि प्रत्यक्ष मी त्यांच्या प्लॉटमध्ये आलेला आहे। तर नेमका आपण शेतकऱ्याच्या तोंडून ऐकू बा नेमका आपला रिझल्ट काय म्हणायला आहे जैविक। तर आपण यांच्या तिरंग्याचे सगळे पूर्ण जीवामृत वगैरे वापरल्यामुळं आणि गोकुळ खत वापरून जे काही आपल्या रासायनिक खतावर जे काही उत्पन्न निघते त्याच प्रकारे हे आपल्याकडे नाही बिगर रासायनिक न वापरता जैविक किंवा हे सेंद्रिय वापरून हे एवढे अशा प्रकारचा आपण ऊस बनवलेला आहे। असा ऊस बनवलेला आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा रासायनिक खताचा एक दाणा पण टाकलेला नाही आणि ऊस अशा प्रकारे बनवलेला आहे। शेती एक समजा जीवन ठेवण्याकरता